दाल बना के बेचने वाले उसको, वो हमारे हम बाकी रिलेटिव जितना होंगे ना उतना सर्कल यूज करने को आएंगे उतना कर रहे हैं हम लोग। बातें करने से अच्छा हम लोग कुछ तो वो एक मैसेज मिलेगा, अभी जिसने अच्छा मैसेज लिया तो उसका फायदा है, नहीं लिया मतलब हम मन परिस्थिति करके हम नहीं बनेंगे। अभी वासी कर रहे हैं, अभी हम लोग अपने क्लब के नाम से इधर जो अभी ये पहला कर रहे हैं, बहुत सारे संस्था भी काम करते हैं। उन लोग क्या करते और पैसे भी दे सकते हैं, और वो शेतकरी की मस्करी हो जाएगी ना, थट्टा हो जाएंगी वो प्रकार देखने गए तो आपण काय नेमकं तुमचं कारण आहे ते कशा पद्धतीचं असणार आहे? इनिशियली आम्ही एक सोशल मीडियावर जे आजकाल ट्रेंड वगैरे होत असतात, काही लोकांचे मेसेज फिरत असतात की शेतकरी आत्महत्या करताय किंवा कर्जमाफी द्या वगैरे असे प्रकार होतात। ते सगळ्या गोष्टी लोक फक्त बोलतात आणि त्याच्यात आता लोक जनरल पब्लिक असल्यामुळं त्याच्यावर आम्ही सरकारला बोलू शकतो ना, शेतकऱ्यांना खूप मोठा इश्यू असतो। त्याच्यातून आता आम्ही स्पोर्ट्स फाउंडेशन म्हणून आमचं युनुसभाई शेख स्पोर्ट्स फाउंडेशन आहे, तर आम्ही दरवेळेस सामाजिक वगैरे प्रोग्राम घेत राहतो। तर त्याच्यातून आम्हाला एक संकल्पना सुचली, आम्ही एक 10 ते 15 जणांची आमची टीम आहे, तर की शेतकऱ्यांची आपण त्यांच्याकडे जायचं, त्यांची जी कच्ची तूर आहे त्याला गव्हर्नमेंटचा जो भाव दिलेला आहे 5050 त्यांनी त्यांची घ्यायची, ती प्रोसेस करायची आणि ती इकडे पुण्यात वगैरे आणून सर्वसामान्यांना आपण ते घरोदारी वगैरे विकायचं, आम्ही हे करायचं। त्याच्यात आम्ही त्याच्यात हार्बर लावू शकतो का, तसं आमचं एक नियोजन होतं। त्यानुसार आम्ही तूर महोत्सव 2017 असं घ्यायचं आम्ही ठरवलं। किती तारखेला असणार आहे आणि आपण ते शेतकरी जे आहेत ते कशा पद्धतीने निवडणार आहोत? ते शेतकऱ्यांचं आता आमचं एक टीम आहे उस्मानाबादला गेलेली आहे, त्याच्यात जसे शेतकरी आम्ही एक 16 शेतकरी आहेत, त्याच्यात जवळपास आम्ही त्यांची आता आम्ही जेवढी ती टूर आम्हाला मिलवायला किती वेळेस प्रोसेस करून देऊ शकतो, कारण की वेळ आहे कमी, आमचा एक पहिलाच प्रयोग आहे, तर आम्हाला तो त्याच्यात आम्हाला काही अडचणी येत होत्या, कारण की आम्ही शेतकरी स्वतः नसल्याने त्याच्यामुळं आम्हाला थोडंसं त्यातलं माहिती वगैरे घेण्यात वेळ लागला थोडासा। त्याच्यानंतर शेतकरी आम्ही निवडले, जशी कोणाची 300 किलो आहे, कोणाची 700 किलो तूर आहे, कोणाची 900 आहे, ज्यांना खरंच नीड आहे ते शेतकरी आम्ही असे निवडलेले आहेत। त्या हिशोबाने त्यांची आम्ही घेणार आहे, त्यांना त्यांची बाजारभाव त्यांचा जो 5050 जो सरकारने दिला आहे तेवढ्या पद्धतीने आम्ही त्यांना बाजारभाव देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यावर प्रोसेस करून आम्ही इकडे आणतोय। इथं विकताना किती दर असू शकतो, कारण तुम्ही इथं आणून पिंपरी चिंचवडकरांना ती विकणार आहात, तर पिंपरी चिंचवडकरांना ते कोणत्या दरात मिळू शकते? पिंपरी चिंचवडकरांना आमचं एकच दर असं कसं आहे, जे आज मार्केटमध्ये दर आहे ते नफा ना तोटा त्या पद्धतीने आम्ही करणार आहे। आता आम्ही त्याच्यात जसे तूरची डाळीची प्रोसेस होत राहते, तर खूप मोठ्या प्रमाणात जे आवक असते त्यांची त्याच्यावर त्यांचं रेट ठरवलं जातं। आता आम्ही कसं आहे, आमचं जसं आम्ही जे फाउंडेशन जेव्हा आम्ही बेअर करू शकतो त्या हिशोबाने 5 टन किंवा 10 टन आम्ही तूर घेतोय। त्याच्यात म्हणजे वैयक्तिक असं आहे की त्यात एकंदरीत काही लॉस जरी आला तरी पण आम्ही ते खर्च करण्यास तयार आहे। त्या हिशोबाने जे मार्केट रेट आहे त्याच्या आसपास किंवा त्याचे 1 ते 2 रुपये 3 रुपये कमी पण आम्ही देऊ शकतो।